नमस्ते. किचन स्टोरी मराठी रेसिपीत परत एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज बनवणार आहे मी मस्त असे बघा आवळे आणलेले आहेत. आवळा कॅन्डी बनवायची आहे. तर बघा इकडे बघू शकता छान असे मोठे मोठे आवळे बाजारातून 1 किलो आणलेले आहेत मी. तेही साखर न वापरता मी गुळाचं ही आवळा कॅन्डी बनवणार आहे. त्यासाठी बघू शकता 1 किलो आणलेले आहेत आवळे. तर त्याला आता आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. छान आवळे आपण आता धुवून घेणार आहे. मी छान असे ताजे आवळे आणायचे आहेत. जास्त असं खराब वगैरे झालेले आवळा आपल्याला वापरायचा नाहीये. तर 1 किलो त्याचे आपण आता छान गुळाची आवळा बनवून घेणार आहे. आणि कुकरच्या डब्यातच आपण आवळा शिजवून घेणार आहे. छान अशी वाफ देऊन घ्यायचं आहे. तर एका डब्यात एवढा अर्धा घालायचा आहे, कारण शिजले जायचे नाहीत व्यवस्थित. आणि दुसऱ्या डब्यात पण आपल्याला अर्धे घालून छान अशी एक वाफ देऊन घ्यायचं आहे. जास्त वेळ आपल्याला शिजवायचं नाहीये. एक अर्धी शिटी झाली की कुकरची आपल्याला ही गॅस बंद करायचा आहे. तर बघू शकता मस्त छान धुतलेले आहेत. तर आपण आता हे आवळे कुकरला लावून घेणार आहे. हे इकडे आपण घेतलेला आहे कुकर. त्यात आता थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी जास्त घालायचं नाहीये. आणि आवळ्यात अजिबात पाणी आपल्याला वापरायचं नाहीये. असे कोरडेच आवळे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. हे बघा थोडं पाणी ठेवलेलं आहे मी. आता ह्याच्यामध्ये पाणी न घालता ही आवळे आपल्याला वापरून घ्यायचे आहेत. तर हे बघा खालच्या डब्यात जास्त बसत नाहीयेत, कारण हे डबा लावता येत नाही आपल्या. तर मी थोडे आवळे खाली घातलेले आहेत आणि थोडे आवळे आपण ह्या वरच्या डब्यात भरून घातलेले आहेत. तर हे असंच आपल्याला आता ठेवून आपल्याला एकच शिट्टी घ्यायची आहे. छान अशा आवळे जास्त शिजवायचं नाहीये. जास्त शिजला तर आवळा पूर्ण असा मऊ शिजवायचा नाही. थोडासा कडकपणा असा थोडासा राहिला पाहिजे. असाही आपल्याला आवळा शिजून घ्यायचा. एक शिट्टी झाली ना तर छान असा शिजेल. कुकर लावून आपण एक शिट्टी करून घेणार आहे. तर इकडे बघू शकता आपण आवळे टाकलेले होते कुकरला उकडायला. तर एकच शिट्टी मी घेतलेली आहे. तर एवढे छान असे आवळे उकडलेले आहेत. बघा वापरलेले आहेत. एकदम छान असं बी वेगळं होतं आणि ह्याच्या आवळ्याचे काप काप असे मस्त अशा फोडी होतात. तर असाच आपल्याला या आवळा शिजून घ्यायचा. तर बघू शकता एकदम छान असा एकदम गाळ पण झालेला नाहीये. छान असा कडक हे आवळा आपला झालेला. आपण काढतो पण आपल्या हाताला सुद्धा हे आवळा लागत नाही. अशाच प्रकारे आपल्याला आवळा शिजून घ्यायचा आहे. आणि 2 डबे लावलेले होते. ते बघा बघू शकता इकडं दोन्ही डबे पण तसेच शिजलेले आहेत. एकदम पाणी न टाकता मी ही आवळा उकडलेला होता. तर अशा प्रकारे केला तर एकदम छान असं ही आपल्या आवळ्याची कॅन्डी बनते. तर आपल्याला ह्या भांड्यामध्ये अशा फोडी करून घ्यायच्या आहे. एकदम सहज आहे बघा. छान असे भाग होतात. आणि गॅस पण जास्त वेळ आपल्याला जात नाही, हे होत नाही. लगेच आवळा ही शिजून निघतो कुकरला आणि व्यवस्थित असा ही आवळा शिजतोय. असं थोडंसं दाबलं घ्यायचे व्यवस्थित. तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढ्या ह्याच्या पुढे तुम्ही करू शकता, लहान मोठं. बघा अशा प्रकारे आता हे सगळे आवळे आपल्याला असेच छान असे फोडून घ्यायचे आहे. भाग करून घ्यायचे. त्याचे वेगळे वेगळे काप करून वेगळे करून घ्यायचं आहे. आणि सगळे सुट्टे झाल्याच्या नंतर आपण आवळ्याची दुसरी प्रोसेस आपण करायला घेणार आहे. बघा बघू शकता एकदम छान असा आवळा उकडलेला आहे. आणि असाच आवळा उकडा. आणि पाकात वगैरे पण टाकल्यावर पूर्ण असं गाळ होत नाही. जास्त शिजला ना तरी व्यवस्थित असे काप होत नाहीत. आणि आवळा कॅन्डी म्हणलं तर असे सुटसुटीत असे छान असे काप झाले ना तर छान दिसायला पण छान दिसतो आणि खायला सुद्धा छान लागतो. चला तर मग आता अशाच प्रकारे आपण सगळा आवळा असा हे करून घेणार आहे. तर बघा इकडे बघू शकता एकदम छान अशा पुडी करून घेतलेल्या आहेत. बघा मस्त असं एकदम छान सुटसुटीत आवळा छान असा उकडलेला आहे. तर आता हे सगळं मी बी काढलेले आहे सगळ्यांना. आपल्याला जेवढ्या गुळ अर्धा किलो गुळ आपण मिक्स करणार आहे. 1 किलो आवळे आहेत आपले. त्या 1 किलो साठी आपण अर्धा किलो गुळ टाकणार आहे. साखरेचं जरी तुम्ही बनवत असाल तर 1 किलोला अर्धा किलो साखर भरपूर होते. आणि थोडंसं तुम्हाला जर गोडच पाहिजे असेल तर थोडंसं जास्त टाकलं तरी चालतं. आणि गुळ मी छान असा बारीक किसून घेतलेला आहे. कारण आपल्याला फास्ट जर बनवायचा असेल तर मोठे मोठे तुम्ही गुळाचे खडे टाकले तर लवकर विरघळत नाहीत. त्यासाठी असा जर बारीक किसून घेतला तरी फास्ट ह्याचा आवळ्यामध्ये गेल्याच्या नंतर पाक तयार होतो. तर आता ह्या आपल्याला सगळा आवळा असा मिक्स करून घ्यायचा आहे. गुळामध्ये मिक्स झाला पाहिजे. तुम्हाला जर याच्यामध्ये विलायची वगैरे टाकायचा असेल तरी तुम्ही टाकू शकता, तुम्हाला आवडत असेल तर. आता मी फक्त गुळच टाकलेला आहे. आणि सगळा आवळा एकजीव करून आपण ह्याला छान असा पाक होऊन हे आवळे आपले छान असे मुरेपर्यंत आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आहे. आणि रोज आपल्याला 2-3 दिवस ह्याला असंच झाकून ठेवायचं आहे. फक्त रोज सकाळी असं उघडून आपल्याला थोडंसं चमच्याने असं हलवून ठेवायचं आहे.
कारण ह्याला खराब होणार नाही, भुरा वगैरे लागत नाही, त्यासाठी आपल्याला हलवून हलवून असं परत झाकून ठेवायचं आहे. तर बघू शकता इकडे सगळा गुळ असा मी मिक्स केलेला आहे. बघा हलवायला लागलं की गुळाचा पाक व्हायला तयार झालेलाच आहे. तर आता आपण ह्याला छान असं हे बघा असं बंद काचेचं वगैरे भांडं असेल तर व्यवस्थित आपण याला तर इकडे बघू शकता तुम्ही आवळा कॅन्डी आपण 2 दिवसापूर्वी बनवलेली होती. गुळामध्ये आपण गुळ टाकून आवळा कॅन्डी अशी मस्त गुळाच्या पाकात ठेवलेली होती. 1 किलो आवळे आहेत आणि अर्धा किलो गुळ चांगला मस्त असा खिसून मी ह्याच्यामध्ये टाकून दिलेला होता. पण त्या गुळाचं बघा बघू शकता किती छान असं पाणी झालेलं आहे आणि आपले आवळे छान असे मुरलेले आहेत. तर बघू शकता बघा आवळ्याचा कलर किती छान बदललेला आहे. पूर्णपणे गुळाचा पाक आपल्या आवळ्यामध्ये मुरलेला आहे आणि एकदम छान असे बघा आवळा कॅन्डी आपली तयार झालेली आहे. तर आता आपण याला एका चाळणीच्या ह्याच्याने काढून घेणार आहे, कारण आता आपल्याला हे सुकवाय ठेवायचंय. तर बघू शकता एका चाळणीत मी आता हे चाळून घेतलेलं आहे, सगळं गाळलेलं आहे. कारण पाक आपला खाली ह्याच्यामध्ये होईल आणि एक मोठ्या भांड्यात आपल्याला हे आवळे पसरून ठेवायचे परत. तर इकडे बघू शकता गुळ टाकलेला होता पण त्याचं एवढं पाक असं पाणी तयार झालेलं आहे आणि आवळ्याचं पाणी सुद्धा आपण उपयोगी आणणार आहे. कारण या आवळ्याचं पाणी तर भरपूर असा आवळ्याचा रस आणि गुळ छान असं सरबत सारखं ही झालेलं आहे. फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही थोडं थोडं रोजचं 1 ग्लासभर पाण्यामध्ये थोडंसं टाकून पिला ना तरी सुद्धा ही फायदेशीर आहे. आपल्याला आवळ्याचं आहे म्हणलं एकदम छान असं ही आवळ्याचा पाक आहे. आता ही आपण बाजूला ठेवून या आवळा आपला छान असा उन्हामध्ये आपण सुकून घेणार आहे. थोडासा असं पसरून ह्याला एका मोठ्या ताटात ठेवायचं आहे आणि आवळे आपल्याला सुकून घ्यायचे ना मस्त अशी आपल्या आवळा कॅन्डी तयार होणार आहे. चला तर मग आता आपण हे सुकून घेणार आहे. इकडे बघू शकता आपण 2 दिवसापूर्वी ही गुळाची आवळा कॅन्डी बनवलेली होती आणि आपण ही 1 किलो आवळे घेतलेले, 1 किलोची एवढी झालेली आहे सुकून वगैरे. तर बघू शकता छान असं सुकलेली आहे. 2 दिवस मस्त असं सुकवलेलं होतं आणि कलर सुद्धा छान असं पाकामध्ये गुळाच्या गेल्यामुळे एकदम छान आलेला आहे. आणि आपल्याला जशी पाहिजे तशी आपण ही आवळा कॅन्डी बनवलेली आहे. आणखी थोडंसं सुकवलं ना आणखीन एकदम छान अशी सुटसुटीत होईल. पण आता खाण्यासारखी आवळा कॅन्डी झालेलीच आहे. बघू शकता इकडं. मग तुम्हाला आजचा व्हिडिओ हा आवळा कॅन्डीचा कसा वाटला नक्की कमेंट करा. आवडला असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एक छानशा मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.